हॅलो हॅलो. खरे तर या ठिकाणी आल्यानंतर अक्षरशः अंगावरती शहारे येतात. सर्वप्रथम या ताईला मी नतमस्तक होतो, कारण आजपर्यंत जेवढेही आंदोलन आपण पाहिले, इतिहास साक्षीदार आहे मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखादी रणरागिणी मैदानात उतरते ना, तेव्हा विजय आपला झालेलाच असतो आणि शेवट विजयानेच होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या भगिनीने मागचा पुढचा कोणताच विचार न करता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचं ठरवलंय आणि या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं यासाठी ताईने जी संघर्षाचा रथ चालवलेला आहे तो 100% यशस्वी होईल. आणि ताई, मला या ठिकाणी अजून एक गोष्ट नक्की तुम्हा सगळ्यांना सांगायचे की बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की स्वर्गीय दिबा पाटील साहेब हे फक्त आगरी, कोळी किंवा कराडी समाजाचे आहेत. तर मी एक छोटीशी दुरुस्ती करू इच्छितो. दिबा पाटील साहेब हे फक्त आगरी, कोळी, कराडी समाजाचे नव्हे, तर दिबा पाटील हे अखंड महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत त्यांच्या कामासाठी, त्यांच्या प्रामाणिकपणासाठी. मी स्वतः आगरी, कोळी नाही मित्रांनो, मी बीडचा आहे. हे माझे मित्र, हा बीडचा आहे, हा नांदेडचा आहे, हा लातूरचा आहे. आम्ही या ठिकाणी येण्याचं कारण हे, कारण स्वर्गीय दिबा पाटीलांचा संघर्ष हा जरी मी पाहिला नसला तरी माझ्या आई वडिलांनी पाहिलेला आहे. आणि माझ्या आई वडिलांना जेव्हा मी ही आंदोलनाची व्हिडिओ दाखवली तेव्हा मला आईने सांगितलं की त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे, कारण जो म्हणजे प्रकल्पग्रस्ताचा जो दाखला असतो तो दाखला मला फक्त आणि फक्त स्वर्गीय दिबा पाटील साहेबांमुळे मिळालेला आहे. त्यामुळे डोक्यातून काढून टाका की दिबा पाटील हे फक्त आगरी, कोळी समाजाचे आहेत. दिबा पाटील हे आगरी, कोळी समाजाचे तर आहेतच, पण अखंड महाराष्ट्रभर सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याचं, अथक परिश्रम घेण्याचं काम जर कोणी केलं असेल ते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी केलेलं आहे. ताई, तुझी लढाई, तू उभारलेलं हे आंदोलन 100% यशस्वी होईल. माझी तुला हात जोडून विनंती आहे, आता मात्र कमी पडू नकोस तुझं. आणि तू 100% कमी तर पडणार नाहीच. हा समाज सांगायला म्हणजे लोकांना सांगायची गरज नाही, पण आगरी, कोळी समाज हा प्रचंड ताकदीने तुझ्या पाठीमागे उभा आहे. आगरी, कोळीच नव्हे तर आमच्यासारखे इतर समाजातील लोक देखील तुझ्यासाठी तुझ्या सोबत उभे आहोत. आणि तुला या आंदोलन उभारलंस त्यासाठी तुझा मी आभारी आहे. आणि नक्कीच विजय आपलाच होईल. सरकार देखील ताईच्या चरणी नतमस्तक होईल आणि 100% सरकारला देखील नतमस्तक व्हावंच लागेल, दुसरा पर्यायच नाही. दिबा पाटलांचा अमर रहे, अमर रहे दिबा पाटील, अमर रहे, अमर रहे, अमर रहे दिबा पाटील, अमर रहे. कौन सा